इंद्राचं पाणी कशाला आलं? इंद्राचं सिंहासन डगमगू लागलं. एवढा मोठा आवाज आला की त्या आवाजाने ब्रह्मना एवढा मोठा आवाज आला, काढ काढ काढ. हिरण्यकशिपूच्या शेजारी एक ब्राह्मण राहत होता. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत त्याचं लग्न झालेलं नव्हतं. व आणि त्याचं लग्न झालं व सुखाचा प्रपंच अभयंत सुरू झाला. पण तो खांबाचा आवाज एवढा मोठा झाला, त्या आवाजाने ब्राह्मणाची बायको मेली. पत्नीचा विरह आईचाही झाला. मडक सिंहाचा आहे, धड माणसाचा आहे. परमात्मा गुर 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 करतोय. हिरण्यकशिपू आडवा पडलेला आहे, गळ्यामध्ये आतडे काढलेले आहेत. ते पाहून त्या ब्राह्मणाला राग आला. ते ब्राह्मण बोलू लागला, ए देवा, तू लक्षात ठेव, तुझ्या या प्रगस्थानाने माझी बायको निमाते गेली. देवा, तू लक्षात ठेव, तुला सुद्धा माझ्यासारखा पत्नीचा विरह सहन करावा लागेल. नरसिंह अवतारामध्ये कर्म घडल, पण भोगावा लागल. कर्मे श्रीराम वनवासाला गेले, कर्मे दशरथ योगी मेला. कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे मनमय झालोच राग. नरसिंह अवतारामध्ये कर्म घडलं, भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. खूप बदले मेले ऐकायचे, खूप बदले मेले ऐकायचे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐकायचे. नरसिंह अवतारामध्ये कर्म घडल, पण भोगावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये कर्म घडलं, भोगावं लागलं. तुकोबा रे, ज्याचे तुम्ही आम्हाला भजन व्रत करायला जप्त पांढरण आम्हाला करायला लावताय, त्याचा परमात्मा संचित प्रयत्न या मनाला भोगावं लागलं. त्याच्यात कोणी बदल करू शकलं नाही, तर आमच्यात काय करणार? त्याच्या अपतिष्ठाची इथे बदल करू शकले नाही, तर आमच्यात काय, आमच्या अन्यतेत काय करणार? हॅलो. त्याच्या अपतिष्ठाची बदल करू शकली नाही, तर आमच्या अन्यतेत काय करणार? तुकोबा रे, तो म्हणतोय ऐका. अन्य एक कथा सांगतो, भगवता दृष्टांत सांगतो ऐका. कृष्ण परमात्म्याची जाणीव, तिचं नाव बोलत चला, घाबरू नका. महाराज इथं कशासाठी आलेला आहे? काय नाव? देवकी. कृष्ण परमात्म्याला किती बायका होते हो? 16,108. आपल्या एकीनच फासू उघडी पाडल्या, दुसरी केली तर मटच न्यायचं काम आहे. विठाला एका गावामध्ये एक म्हातारी होती बघा. आता तुम्हाला देव तर माहितच असते, मेल्यावर कोण न्यायला येतो कोण नाही माहित असेल ना, राजमार्ग माहित असेल ना. असंच यम लिस्ट चेक करू लागला. त्या मरणाऱ्या बाईची लिस्ट होती, अशी मरणाऱ्या माणसाची एक लिस्ट असते बघा यमदेव लिस्ट चेक करू लागला. तर त्या म्हातारीचं नाव आलं. यमदेव गेला तिच्या घरासमोर आणि दरवाजा वाजला. म्हातारीने दरवाजा खोलला. यमदेव मध्ये गेले, बसले. यमदेवाला चहा केला. यमदेवाने चहा पेला. पुन्हा यमदेवाला जेवायला केलं. यमदेवाने जेवण केलं. यमदेवाच्या पाठीवर एक बॅग होती. यमदेवाने बॅग काढली, दिवच्या बाजूला काढून ठेवली. काढल्याच्या नंतर त्या म्हातारीने जेवले. यमदेव झोपले. आता म्हातारी म्हणले, आता आपल्याला ते यमदेव न्यायला चालले. तिला कळालं. म्हातारी म्हणले, आता आपण पहिलं ना काष्टला करू. यमदेव झोपेतून उठले. झोपेतून उठल्याच्या नंतर यमदेव म्हणले, आता या म्हातारीने आपल्याला खूप चांगलं केलं. आता या म्हातारीने आपल्याला जीव घातला. आता म्हातारीचं आपण नाव पहिलं आहे ते लास्टला करू. आता यमदेवानं केली लिस्ट पहिल्यापासून चालू. म्हातारीचं नाव आलं. यमदेवानं केली लिस्ट लास्टपासून चालू. म्हातारीचं नाव आलं पहिल्यांदा. याच्यामुळे आपल्याला मरायचं कधी आहे ते आपल्या हातात नसतं आणि ते येणार बी नाही. आपल्याला कधी जावं लागेल ते आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे सर्वांनी 2 मिनिट हात जोडी करा व नामस्मरण करा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
काश्मीरचे श्रीपाद सांगतात हॅलो 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 हे जरी नाही का